या गावामध्ये घडलेले आहे। सलूनमध्ये एक पिता आपल्या लहान मुलीला 4 वर्षाच्या घेऊन गेला होता आणि ते तिथं जेव्हा सेविंगसाठी बसले तेव्हा तिथंच जो दुसरा कारागीर होता त्यानं त्यांच्या लहान 4 वर्षाच्या मुलीला बाजूला नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। मुलगी ओरडली, त्यामुळे त्यानं मुलीला सोडलं। वडील इकडे तिकडे शोधायला लागले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अशाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पण हा जो सलून आहे तो बाहेरच्या राज्यातून आलेल्या मुस्लिम जिहादी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा हे सलून आहे। दोघं तिथं कारागीर आहेत, दोघं पण बाहेरून आलेले आहेत, दोघंही मुस्लिम आहेत। एका 4 वर्षाच्या बालकावरती दिवसाढवळ्या अतिप्रसंग करणं ही कुठली प्रवृत्ती आहे? ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे। मुलीच्या आई आणि वडिलांनी एक चांगली भूमिका घेतली। ते म्हटले आमच्या मुलीच्या बाबतीत हे घडलंय, हे दुसऱ्या बाबतीत घडता कामा नये, याच्यावरती आवाज उठवला पाहिजे। आणि म्हणून आज इथं गावातील सर्व लोकांनी या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। आमचे हबप संग्राम बापू महाराज हे या मोर्चाला संबोधित करण्यासाठी आलेले आहेत। हिंदू चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व संघटना, श्री शिव प्रतिष्ठान आहे, बजरंग दलाची लोक आहेत, विश्व हिंदू परिषदेची लोक आहेत, संघाची लोक आहेत, RSSचे लोक आहेत आणि गावातल्या सगळ्या लोकांनी हा विषय उचलून धरलेला आहे। आणि त्यामुळे आमची मागणी आहे पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये तात्काळ हे चार्जशीट दाखल करावं। नसरापूरची जी घटना आहे, ज्या घटनेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष देऊन तात्काळ सगळे तपास करून कोर्टापुढं हे सगळं प्रकरण चार्जशीट दाखल केलं। कोर्टाने फास्ट ट्रॅकवरती चालवून त्याला फाशीची शिक्षा दिली। हे प्रकरण तेच नाही ना, आणखी जर काही वेळ गेला असता किंवा रात्रीचा वेळ असता ह्या हरामखोरानं हेच कृत्य केलं असतं। आणि म्हणून अशाच पद्धतीची फाशीची सजा ह्या जिहाद्याला व्हावी अशी मागणी आहे। दुसरी मागणी माझी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये या ज्या आमच्या हिंदू परंपरेनं पूर्वीपासून चालत आलेला हा महाराष्ट्र आहे, इथं काही रचना आहेत आणि त्या रचनेमध्ये आमचा हिंदू नाभिक हा पूर्वीपासून हे जे काम करतोय सलूनचं, आता ह्याच्यावरती आक्रमण व्हायला लागलं। ही लोक अशा पद्धतीने येऊन इथं काम करतायत। तर महाराष्ट्रामध्ये हिंदू नाभिक समाजाच्याच माणसाला सलूनच्या दुकानाची परवानगी द्यावी, त्याला आयडेंटिटी कार्ड द्यावं, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला इथं थारा देऊ नये अशी मागणी आपल्या माध्यमातून आमची सरकारकडे आहे। म्हणतात की तुम्ही बाहेरनं आलात, इथं हिंदू मुस्लिमचा वाद करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात। हे बघा, मुळामध्ये मला त्या खोलात जायचं नव्हतं। कुठून मग काय पाकिस्तानात आलोय, बांगलादेशातून आलोय, अफगाणिस्तानात कुठून आलोय आम्ही? संग्राम बापू हे तर देहू आळंदीमध्येच राहतात, महाराष्ट्रभर फिरतात। बाहेरून आलोय म्हणजे काय? बर तुम्ही किरकोळ गोष्ट आहे म्हणताय। आता मी तर सगळ्या लोकांना किरकोळ बाबा ही हिंदू मुस्लिमचा वाद लावण्यासाठी तुम्ही चालत असाल। अरे जर असं प्रकरण घडत असेल आणि त्यांना काही वाटत असेल तर त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। त्यांना काय वाटतंय त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। ते कोण आहेत? त्यांना उत्तर देणं आमचं काम नाही आहे। आमची जबाबदारी आहे आमच्या हिंदू मुलीचं संरक्षण करणं, हिंदू पालकांच्या मध्ये जागृती करणं, कशा पद्धतीनं ही षडयंत्र रचली जात आहेत। हिंदू मुलींना, हिंदू महिलांना आणि लहान बालकांना कसं टार्गेट केलं जात आहे। लव जिहाद, लँड जिहाद, धर्मांतरणासारखा मोठा विषय कसा होतोय। ज्यूस जिहाद पण याच भागात झाला ना, पुणे जिल्ह्यामध्ये ज्यूस जिहाद झाला, जिथं आंबाचा सीझनच आहे आणि आंब्याचा पल्प तयार होतो। हे काय प्रकार आहे? आणि म्हणून या सगळ्या बाबीमध्ये आम्ही सातत्यानं आमची मोहीम राबवतोय। त्यामुळे इथला लोकप्रतिनिधी काय म्हणतोय त्याला मी कवडीची किंमत देत नाही। उलट त्यांची जबाबदारी होती त्यांच्या घरी जाणं, त्यांची जबाबदारी होती। हे प्रकरण झालंय, या प्रकरणाला तुम्ही किरकोळ प्रकरण म्हणता, कसं काय असं तुम्ही बोलू शकता? कायदा आम्हाला कळतो ना, त्यांना जरा जास्त कळत असेल, ते सिनियर आहेत म्हणून। पालकांची इच्छा आहे तुम्ही आमच्याशी बोला, हे प्रकरण झालंय, मला हे उघड करायचं आहे। खरं त्या पालकाचं कौतुक केलं पाहिजे, आई वडिलांचं कौतुक केलं पाहिजे। ते म्हणले माझ्या मुलीच्या बाबत ही घटना घडली आहे, इतर मुलींच्या बाबत घडता कामा नये। आता तुम्ही म्हणाले काय दर परिवर्तन करणाऱ्यांना गावात भरकून देऊ नका। हो पण बरोबर, जो आवाज उचलतो त्याच्यावरच कारवाई केली जाते। नाही, त्याच्यावरती कारवाई जर कुणी करत असेल त्या अधिकाऱ्यांना पण आमचं सांगणं आहे, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं हिंदू कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नका। जर तुम्ही अशा पद्धतीचं काम केलं तर तुमच्या पण कारवाई करायला जास्त वेळ लागणार नाही। जर धर्मांतरण होत असेल इथं आमिष दाखवून, अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन, अंधश्रद्धा पसरवून, आमिष दाखवून, त्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन
तर आम्ही कदापि सहन करणार नाही. कारण हिंदू धर्म म्हणजे कुणीतरी आओ जाओ घर तुम्हाला असं नाही आहे. यासाठी कार्यकर्ते अत्यंत आक्रमकपणे काम करतायत. त्यांच्या बाजूने आम्ही ठामपणे उभं राहणार. एनडीटीव्हीने एक बातमी दाखवली होती SC STचं धर्मांतर. आता भाषणात तुम्ही मुद्दा घेतला की धर्मांतरण करून सुद्धा ते नोकरी मिळवतात. हे बघा, आता मी परवा पत्र दिलं माझ्या महानगरपालिकेला, ज्यांचे पुरावे आहेत तुमच्याकडं की जो SC ST OBC किंवा कुठल्या प्रवर्गातला, त्या प्रवर्गामध्ये आता SC BC असेल, अन्य कुठलं असेल, आणि त्याचे जर पुरावे मिळाले की तो जातीचा दाखला वापरून नोकरीला लागलाय आणि नोकरीला लागून पण तो जर धर्मांतरण करून त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय, त्याच्या घरामध्ये हिंदू देवदेवतांचे फोटो त्याने काढून टाकलेले आहेत, तिथं तो कुठंतरी क्रॉस लावतोय, येसूचा फोटो लावतोय किंवा अन्य मुस्लिम धर्माचं पालन करतोय त्यांचे फोटो लावतोय, तसा जर फोटो मिळाला, त्याच्या लग्नाची जी पद्धत आहे आपल्या परंपरेनं आपल्या ज्या पद्धतीनं पूजा पद्धतीनं झालं नसेल आणि ते ख्रिश्चन पद्धतीनं झालंय, ते मुस्लिम पद्धतीनं झालंय किंवा अन्य धर्मांतरित पद्धतीनं झालंय, त्याचा पुरावा असेल किंवा मेल्याच्या नंतर आम्हाला जाळतायत, त्याला दफन केलं असेल, त्यानं ती दफनाची फिटी वापरली असेल त्याच्या घरात कुणाला, त्याचा जर एक जरी पुरावा निघाला तर त्याच्यावरती बडतर्फची कारवाई करा. हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, हे आमचे नाहीत. आणि म्हणून या परिसरामध्ये असं धर्मांतरित झालेल्या लोकांची यादी काढावी आणि त्याच्या पाठपुरावा आमच्या कार्यकर्त्यांनी करावा. परत कोण धर्मांतरण करण्याच्या नादालाच लागणार नाही. इकडं नोकरी घ्यायची, 1 लाखाचा 1.5 लाखाचा पगार घ्यायचा, तुम्ही हिंदू धर्माच्या पद्धतीनं ज्या आमच्या जाती आहेत त्या जातीच्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आणि परत हिंदू धर्माच्या विरोधामध्ये कारस्थान करायची, हे खपवून घेतलं जाणार नाही. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत श्रीराम एंटरप्राइजेस अँड CCTV सेंटर मंचर. घर, कार्यालय, दुकान आणि उद्योगांसाठी आधुनिक CCTV सुरक्षा उपाय. आताच संपर्क करा 89 83 36 98 94.